नमस्कार मित्रांनो, मी गौतम मोहोळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे एक मूर्ख महाराज. तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे किंवा हे काय आहे नेमकं, कशासाठी, कोण मूर्ख आहे आणि कोणता महाराज. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण बघूयात. सर्वप्रथम मी असं का म्हटलंय आणि फक्त मी त्या महाराजांविषयीच नाही बोलणार आहे, तर जे रील स्टार असतील, जे शॉर्ट व्हिडिओ बनवणारे असतील की जे विरोधात जाणारे असतील, त्यांच्यासाठी सुद्धा मी एक मूर्ख रील स्टार असेल, रील स्टार महाराज किंवा व्हिडिओ. कारण काय, तर महाराष्ट्रामध्ये देशामधलं सध्याचं जे वातावरण आहे ते वातावरण एका प्रश्नाने ढवळून निघाले आणि ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेल्या 5 कोटी मराठा समाजाला संविधानिक मार्गाने आरक्षण मिळालं पाहिजे. आणि या आरक्षणाच्या समर्थनार्थ राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल किंवा वैचारिक विचारवंत काही लोक यांना पाठिंबा देत आहेत, तर पाठिंबा देणारी जशी आहेत तशीच विरोधक सुद्धा आहेत. परंतु मित्रांनो, काही मंडळी, आता ही ज्या मंडळींचा सहभाग म्हणजे राजकीय असेल, सामाजिक असेल, यांचं तर सोडा, परंतु यामधून कीर्तनकार मंडळी किंवा महाराज मंडळी सुद्धा मागे राहिलेली नाहीयेत. आणि म्हणून मी आज एक जो व्हिडिओ पाहण्यात आला माझ्या, तो अशाच एका महाराजाचा आहे आणि त्या महाराजांचं नाव आहे पुरुषोत्तम पाटील महाराज. त्यांचा मित्रांनो प्रथमतः व्हिडिओ बघा, म्हणजे मी काय म्हणतो हे तुमच्या लक्षात येईल. त्यांचे जे 2 व्हिडिओ आहेत, त्या 2 व्हिडिओमध्ये पहिला व्हिडिओ जो व्हायरल झाला त्याच्यामध्ये आणि दुसरा व्हिडिओ मी ज्यावेळेस त्यांच्याशी माहिती सर्च करत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की हे फक्त एवढंच बोलत नाहीयेत, अजून वेगळंही बोलतायत. आणि ते जे बोलतायत मग ते नेमकं मराठा समाजाच्या आंदोलनाला समर्पक किंवा समर्थनीय आहे की 2 समाजामध्ये, म्हणजे ज्या लोकांना टोचून बोलण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी तर नाही ना. मला अशी शंका आली. मग हे असले महाराज असतील, रील स्टार असतील किंवा व्हिडिओ बनवणारे असतील किंवा राजकीय लोक की जी या आरक्षणाला विरोध करतायत, त्यांना मी मूर्ख असं म्हणतोय. मित्रांनो, ते व्हिडिओ बघा. आणि आम्हाला काही आरक्षण तांदळासाठी आणि गावासाठी नाही लागत. खानदानी पाटील लोक आहे आम्ही. कोण आहे? आम्ही लोकांना काम देणारे लोक आहोत. आम्ही कोण आहोत? लोकांना काम देणारे लोक आहोत. पण ह्या आरक्षणामुळे असं झालंय महाराज, 95% पडून सुद्धा आपले पोर आत्महत्या करता येते नाही. आरक्षण का गरजेचं याचं कारण सांगू का महाराज तुम्हाला? पोरं रात्रंदिवस अभ्यास करून 85, 90% असून सुद्धा पोरं घरी आहे. आरक्षणामुळे काय झालं, म्हशीकडचे नोकरीवर गेले, नोकरीकडचे म्हशीवर आले. आरक्षण बघितलेत. या व्हिडिओमध्ये हे महाराज असं सांगतायत की गहू तांदळासाठी आरक्षण आम्हाला नको आहे आणि आम्हाला आरक्षण जे पाहिजे, आम्ही कामं देणारी माणसं आहोत, आमची मुलं 95% मार्क मिळतात आणि फाशी घेत आहेत. मित्रांनो, या ठिकाणी यांचं स्पष्टीकरण देतो मी. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतायत की आरक्षण कशासाठी पाहिजे महाराज, तर आरक्षण म्हशी राखणारा माणूस नोकरीला गेला आणि नोकरीचा माणूस म्हशी राखायला गेला. आता ह्या दोन्हीचं उत्तर त्यांना असं द्यायचंय, पाटील साहेब, आता हे जे काही पाटील लावत आहेत, मित्रांनो प्रथमतः मी तुम्हाला सांगतो, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या विभागामध्ये जे पाटील नाहीत किंवा पाटील नाव लावायच्या लायकीचे सुद्धा नाहीत, अशी मंडळी पाटील लावायला लागली आणि त्याच्यामुळे हे जे चांगले पाटील आहेत त्यांच्याकडे सुद्धा असं बोट जायला लागले. परंतु जे चांगले पाटील आहेत ते चांगलेच पाटील, परंतु हे जे काही आता पुरुषोत्तम महाराज जे आहेत हे पाटील लावत आहेत, मला हे पाटील लावण्याच्या लायकीचे नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. ते कसं तुम्हाला सांगतो. त्यांचा पहिला जो मुद्दा, त्यांनी जो पहिला व्हिडिओ केला त्याच्यामध्ये ते म्हणतात की गहू तांदळासाठी नाही, आम्ही देणारे आहोत आणि आमची मुलं फाशी घेत आहेत. तर मित्रांनो, जो गोरगरीब समाज होता, पोटाची खळगी भरण्यासाठी यांच्या शेताकडे कामाला जायचा आणि यांच्या शेतातून जे काही मिळणार आहे ते पोटाला खायचा. दगड माती तर कोणी खात नाही. मग त्या समाजाला जर आरक्षण मिळालं आणि त्या समाजाने शिक्षण घेतलं, शिक्षणामुळे त्याला नोकरी मिळाली, मग ती नोकरी मिळाल्यानंतर तुमच्या शेतामध्ये कोण येईल आणि तुम्ही जोडताय कुठे, त्याला नोकरी मिळालेलं त्याची प्रगती होईल
आणि तुम्ही इकडे सांगताय 95% मार्क्स मिळत आहेत आम्हाला आणि आमची पोरं आत्महत्या करतायत. आत्महत्या करण्याची कारणं वेगळी आहे. नोकरी न मिळणं हे एक कारण आहे. त्यासाठी मग लोकसंख्येचा प्रश्न येणार आहे. तुमच्याकडे जी शेती आहे त्याच्यात कामाला लोक नाही आहेत सध्या, तो प्रश्न येणार आहे. तुमच्या शेतीतल्या मालाला भाव मिळत नाही, तो एक प्रश्न येणार आहे. त्याच्यामध्ये राजकीय मानसिकता हा एक प्रश्न येणार आहे. असे विविध प्रश्न आहेत की ज्याच्यामुळं शेतकऱ्यावर आसमानी संकट ज्याला आपण म्हणतो ते येते. आणि जे शेतकरी मंडळी आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बहुल समाज जो आहे तो शेती करणार आहे. त्या शेतीकडं राजकीय उदासीनता दिसते, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडत आहेत. मग तो शेतकरी कर्ज काढतोय, ते फिटत नाही म्हणून आत्महत्या करतायत. परंतु अन्नधान्य, गहू तांदळासाठी आरक्षण, मग ज्या लोकांना आरक्षण मिळालं त्यांनी गहू तांदळासाठी घेतलंय का? बिलकुल नाहीये. त्यांनी स्वतःची प्रगती, शिक्षणामुळे प्रगती केली, त्याच्यातून त्यांना नोकरी मिळाली. दुसरा त्यांनी मुद्दा असा घेतलाय त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये की म्हशी राखणारी मंडळी नोकरीला गेली आणि नोकरीकडची घरी म्हणजे म्हशीकडे आली. तर मित्रांनो, तुमच्याकडे पाटील साहेब, आता तुम्हाला पाटील तर म्हणता येणार नाही कारण तुम्ही पुरुषोत्तम पाटील जे नाव लावताय ना महाराज, तुम्ही मूर्ख पाटील आहात. तुम्ही पाटील नाव लावायच्या लायकीचेच नाही आहे. आणि मी ते विचारण्यासाठी तुम्हाला फोन करत होतो पण तुमचा फोन स्विच ऑफ आहे. तर महाराज, तुम्ही जे म्हणताय ना हे बरोबर आहे अगदी. जो गोरगरीब समाज तुमच्या बांधाला काम करायला येत होता तो म्हशी पण राखत होता 2-4 हजारावर. मग त्याला जर शिक्षण मिळालं असेल, त्याला जर आरक्षण मिळालं असेल, मग शिक्षणामुळं आरक्षण मिळालं, नोकरी मिळाली, त्यांनी त्याची प्रगती केली. मग आता तुमची जनावरं असेल, शेती असेल बघायला गोरगरीब समाज किंवा त्याला पाहिजे तसं राबून घ्यायला तो तुमच्या हातात नाहीये. त्याच्यामुळं ज्या माणसाने तुमचा जनावरं राखली त्या पुढच्या पिढ्यांनी सुद्धा तेच काम करावं अशी तुमची इच्छा आहे का? आणि याच्यामधून महाराज, मी तुम्हाला महाराज असं म्हणतोय कारण महाराज तुम्हाला किती अक्कल किंवा किती ज्ञान आहे हे याच्यातून कळतंय. कारण पाटील जर नाव लावलं किंवा एखाद्या गावच्या माणसाला आपण पाटील कधी करायचे त्या गावचा, तर तो माणूस त्या पद्धतीचे किंवा त्या विचारसरणीचा असेल. कसा? तर गावामध्ये जी काही 12 बलुती असतील त्या सर्वांना समान लेखणं, सर्वांना समान न्याय देणं. परंतु आता कोणीही पाटील लावायला लागले पुढे, त्याच्यामुळं तुमच्यासारख्या मूर्खांची भर पडली आता पाटील नावामध्ये. आणि दुसऱ्या पाटलांना तुमच्यासारख्यामुळे बदनाम व्हावं लागते. आणि जी मंडळी कालपर्यंत म्हशी राखत होती, तुमची जनावरं राखत होती, मान्य करू ना, पण त्याच्या पुढच्या पिढीला जर शिक्षणाचा अधिकार मिळाला, त्यांनी त्यांची प्रगती करून घेतली, तर आता तुम्हाला त्याचं दुखणं काय? आणि मग नोकरी जर ज्यांनी शिक्षण घेतले त्याला नोकरी लागणारच आहे ना. मग तुमची जनावरं असतील तर तुम्हाला राखावीच लागतील. त्यात वावगं काय असे? आणि ते तुम्हाला कळणं भाग आहे. आणि जे काही मराठा समाजाला संविधानिक मार्गाने आरक्षण मिळायला पाहिजे त्यासाठी नामदेवराव जाधव सारखी मंडळी आहेत ना. आज मनोज जरांगे पाटील यांची दृष्टी समतल आहे म्हणून तर 5 कोटी मराठ्यांना सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणून ते सांगतायत. पण तुमची दृष्टी तशी आहे का? तुमच्या बोलण्यातून काहीतरी विषवल्ली बाहेर येते, कुणाला तरी टोकण्याचा प्रयत्न केला जातोय असं माझं स्पष्ट मत आहे. कारण जो समाज कालपर्यंत तुमच्या बांधाला किंवा तुमच्या जनावरं राखायचा, आज तो त्याच्या कष्टाने नोकरीला जातोय, कामधंदा करतोय, तो तुमच्याकडे येत नाही म्हणून तुम्ही सांगताय म्हशी राखणारे आज नोकरीला गेले. अरे ते असेच गेले का? त्यांना शिक्षण मिळालं ना. आणि तुमच्यासारख्या मी तर म्हणतो की महाराज, तुम्ही जर महाराज पाटील म्हणत असाल तर तुम्ही कधी समाजाला सांगितलंय की शिक्षण हे घेतलंच पाहिजे महाराजांनो, शिक्षणामुळे प्रगती होईल. आणि शिक्षण घेणं म्हणजे नोकरी लागणं हाच उद्देश नाही. तर शिक्षणामुळं डोकं चालतं माणसाचं. नोकरी लागेल न लागेल, परंतु त्यातून नोकऱ्या सुद्धा निर्माण होतात आणि त्यातून ज्ञान मिळतं. ज्ञान कशासाठी? आपण कसं जगावं, राहावं ह्याचे सुद्धा नॉलेज मिळतं. पण तुम्ही ते सांगितलंय का? आणि तुम्ही जर एवढे ज्ञानी आहात तर तुम्ही एखादी नोकरी करायला पाहिजे होती चांगली, पण तुम्ही ज्ञानीच नाहीये.
मग तुम्ही काय केलंय? जे पोथी पुराण आहेत, ओव्या आहेत, ह्या जशाच्या तशा पाठ करायच्या. किती वर्षापासून ते जसं लिहिलेलं आहे तसंच पाठ करायचं आणि गोरगरीब समाज जो आहे त्याच्यासमोर संध्याकाळी मांडायचं. तो बी आपला आनंद घेण्यासाठी माणसं तुमचं ऐकतात आणि तुम्हाला वाटतं तुम्ही खूप ज्ञानी आहात. तुम्ही ज्ञानी नाही आहात. एखादी गोष्ट पाठ करायची आणि तीच लोकांसमोर मांडताय तुम्ही. त्याच्यात दुसरं काय आहे तुमचं? आणि राशन आणि आरक्षण या दोन्हीचा संदर्भ लावायचा प्रयत्न करताय. त्यामुळं तुमच्या डोक्यामध्ये काय ज्ञान आहे हे समजून येते. तुम्ही आपलं स्वतःचं ज्ञान पाजळू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे का? ते मिळायलाच पाहिजे. आणि ते मिळवण्यासाठी जरांगे पाटील, त्यांची टीम, संभाजी महाराज असतील, प्रकाश आंबेडकर असतील, प्रवीणदादा गायकवाड असतील, मनोज पाटील असतील, ही मंडळी झटतायत ना त्यासाठी. ते करतील. तुमच्यासारखी बिंडोक नालायक माणसांनी यामध्ये बोलू सुद्धा नाही. तुम्ही जर बोलत असाल तर ते समर्थनीय वाटतच नाही मराठा आरक्षणासाठी किंवा मराठा समाजाच्या मोर्चाला समर्थनीय वाटत नाहीये. कुठेतरी कुठल्या समाजाला टोचण्याचा प्रयत्न करताय असं ते दिसतंय. मग ते रील स्टार असतील तुमच्यासारखे खोचक बोलणारे, कारण त्यांना कळत तर नाहीच आहे काय असं वाटतंय, परंतु ते बोलतायत. मग ते व्हिडिओ बनवणारे असतील. मित्रांनो, यातला किंवा आरक्षण जर म्हटलं तर काही मंडळीला विचारलं तर ते सांगतायत की आम्हाला जर मिळालं तर ठीक, नाही तर कोणालाच देऊ नका. आता यांची जर पातळी बघितली विचार करण्याची तर खूप लो आहे, मायनस मध्ये आहे. आणि ही मंडळी असं वक्तव्य करून काहीतरी आपल्या ज्ञानाचा पाजळवण्याचा प्रयत्न करतायत, स्वतःचं ज्ञान. परंतु अशा लोकांनी गप्प बसावं. जी मंडळी करतायत ती करतील. आणि ज्या मंडळींना या गोष्टी समजत नाही त्यांनी शांत बसलेलं चालेल. या ठिकाणी मित्रांनो एक व्हिडिओ दाखवतोय तुम्हाला. गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. असं जर असतं सर, 70 वर्षापासून आमच्या दलित समाजाला आरक्षण मिळालेलं आहे. काही एसटी झाले, कलेक्टर झाले, मोठमोठे, पण झोपडपट्ट्यांमधून आज सुद्धा दलित समाज आहे, कारण गरीब आहे. तर आरक्षण कुणासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेने दिलं? जे मागास आहे, सामाजिकदृष्ट्या मागास आहे, त्यांना वरती आणण्यासाठी हे आरक्षण आहे. की छगन भुजबळ असं म्हणतायत की बौद्ध समाजाला आरक्षण मिळालं, परंतु अजूनही ते झोपडपट्ट्यांनीच राहत आहेत. ते प्रगती करण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची प्रगती पूर्ण झालेलीच नाहीये. आणि पाटील साहेब, तुमचे जे वक्तव्य तुमच्या डोक्यातून आलेलं आहे ना, किंवा तोंडाने जे बोललेत ना तुम्ही, ते फक्त एक बौद्ध समाजाकडे तो रोख जाण्याचा प्रयत्न होतोय. पण ज्याला त्याला अधिकार आहे ना की स्वतःची प्रगती करण्याचा, ज्याला त्याला अधिकार आहे. आणि सर्व तर तुमच्या पाठिंबा देत आहेत, पण तुम्ही देत नाहीयेत. तुम्ही कुठले तरी सुपारी बहादर आहात आणि सुपारी घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी असं तुम्ही वक्तव्य करताय. आणि म्हणून तुमच्यासारखे मंडळींना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही पाटील नाव लावत असाल, पण तुम्ही त्या लायकीचे नाही आहेत. पाटील पुरुषोत्तम महाराज, तुम्ही त्या लायकीचे बिलकुल नाही आहेत. आणि रील स्टार बनवणारी जी काही बांडगुळ असतील गल्लीतली, त्यांनी रील स्टार वगैरे काही बनवू नये. दोन समाजामध्ये या आरक्षणाहून तेढ निर्माण होईल अजिबात करू नका. जी मंडळी त्यासाठी आहेत ते चांगल्या मार्गाने काम करतायत, त्याच्यामुळं तुम्ही शांत बसावं. आपल्याला कळत नाही, आपण शांत बसलेलं बरं. पण कुठलं तरी चुकीचं वक्तव्य करून आपलं ज्ञान पाजळणं हे मात्र बरोबर नाहीये. आणि म्हणून मित्रांनो, मला एवढंच सांगायचंय की हे जे काही पुरुषोत्तम महाराज आहेत, पुरुषोत्तम पाटील महाराज, यांनी असं चुकीचं वक्तव्य करू नये. आणि त्यांचा एक व्हिडिओ बघितला होता, ते दुसऱ्या व्हिडिओत तो दुसरंच बोलत होते. याचा अर्थ मला हे वाटत नाही की हे समर्थनीय आहे मराठा समाजाच्या आंदोलनाला. तर हे कुठेतरी दुसऱ्या समाजाला डिवचण्याचं काम करतायत. आणि अशा मूर्ख माणसांनी शांत बसावं. छगन भुजबळ जे म्हणतायत की प्रगती चालू आहे, अगदी बरोबर आहे. अजूनही प्रगती पथावरच आहे ती माणसं, तरच तुम्ही असं बोलताय. आणि तुमचा काही संबंध दिसत नाहीये मला तर. म्हणून ह्या मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठे गालबोट लागेल किंवा काही होईल असं वक्तव्य कुणीही न करता, जी मंडळी करतायत त्याच्यामधून चांगल्या चांगल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतायत,
आणि शासन देईल ना, ते शासनाकडे मागतायत. तुमच्या तत्वज्ञानाची गरज नाहीये. मित्रांनो, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं. आणि तुम्ही जर या माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.